एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सगळ्यांना माहीतच आहे की आता निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अमरावती महानगरपालिकेत अशा 87 जागा होत्या आणि त्यामधून 47 जागा म्हणजे महिलांच्या आल्या आहेत, म्हणजे 47 महिला निवडून आल्या आहेत. तसा तर आपला आरक्षण महिला आरक्षण 50% असतो, परंतु 45 नाही, तर अमरावती शहरात अमरावती शहरात 47 अशा महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. तर याच पार्श्वभूमीवर आपण शहरातील जे पण महिला आहेत, महिला नगरसेवक आहेत, त्यांच्याशी बोलत आहोत आणि बोलणार आहोत. तर आता आपण बघूया की कोणत्या पक्षाचे किती किती महिला आल्या आहेत. तर 47 महिलांमधून भाजपचे 17 महिला नगरसेवक आले आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे 7 महिला नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनाचे 2 महिला नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 9 महिला नगरसेवक निवडून आले आहेत. NCPचे 3 महिला नगरसेवक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे 1 महिला नगरसेवक निवडून आलेत. BSP म्हणजे बहुजन समाजवादी पार्टीचे 1 महिला नगरसेवक निवडून आले आहेत आणि MIMचे 7 महिला नगरसेवक निवडून आले आहेत. तर या सगळ्या महिलांशी आपण संवाद साधत आहे आणि त्यांचा विकासाचा विजन जाणून घेत आहे. मी अंकिता, लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत डॉक्टर अर्चना अत्रम आहे, जे विजयी उमेदवार आहेत आणि म्हणजे आता नगरसेवक झालेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर अर्चना संजय अत्राम, प्रभाग क्रमांक 8B, जोग स्टेडियम, चपराशीपुरा. निवडणूक झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून आल्यात. स्पेशली अमरावतीमध्ये 47 महिला निवडून आल्यात. तर याच्यावर तुमचं म्हणजे कसं बघता तुम्ही? ऍक्च्युली ही खूप गर्वास्पद गोष्ट वाटते आम्हाला की 50% वर महिलांची संख्या यावेळेस निवडणुकीत, त्यांची उमेदवारी तर होती, पण निवडणुका पण त्या 50% वर निवडून आल्यात. महिला आघाडीच्या त्या असल्यामुळे एक गर्वास्पद गोष्ट वाटते. आणि महिलांच्या या राजकीय क्षेत्रामध्ये आता सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग असतो. शिवाय आता राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा त्यांचा सहभाग पाहून आणि त्यांचा यश पाहून मला खूप अभिमानास्पद गोष्ट वाटते. आता तुमच्या एरियाचा जो विकासाचा विजन सध्या तुमचं काय, म्हणजे तुमच्या नजरेत काय आहे? या एरियाच्या विकासाचा जे साधा विकासाचा असतो इथे प्रश्न, जसा सांडपाण्याचा प्रॉब्लेम आहे, घनकचरा व्यवस्थापन होत नाही आहे. आता गेल्या इतक्या वर्षामध्ये व्यवस्थापन आणि सगळ्यात ज्या गोष्टी इथे घडल्या, म्हणजे शासन जेही आता आपल्याकडे नव्हतं, त्यामुळे इथल्या लोकांना जो त्रास होत होता, म्हणजे प्रभागात फिरताना जेव्हा असं लक्षात आलं की समोरून स्त्रिया सांगतात की नालीतून असे किडे निघतात, ते आरोग्याच्या दृष्टीने पण बरं नाही, त्यांचे लहान मुलं असतात. या सगळ्या व्यवस्थापनाचा सगळ्यात पहिला प्रभागाचा माझा अभ्यास झाला. त्यामुळे मला ह्या गोष्टी सर्वप्रथम मला या वर्क सॉल्व्ह करायच्या आहे. दुसरा म्हणजे अजून माझ्या या प्रभागामध्ये म्हणजे गरीब मुलं आहेत, त्यांच्यासाठी एक लायब्ररी नाही आहे. त्या लायब्ररीचा एक मला वाटतंय की ते असायला पाहिजे तिथे त्यांच्यासाठी. आणि स्वयंरोजगाराच्या संधी ज्या इथे युवक युवती आहेत, शिवाय इथले जे मतदार बंधू भगिनी आहेत, ज्यांनी मला भरभरून मत दिले, त्यांना पुढे आधी पण म्हणाले होते मी की स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायची माझी इच्छा आहे. मग आता तुमच्या प्रभागाच्या लोकांना सध्या संदेश काय आहे? माझ्या प्रभागातील सगळ्या बंधू आणि भगिनींना आणि युवक युवतींना माझा हा संदेश आहे की आपण सर्वांनी मिळून या प्रभागाला पुढे नेऊया. ज्याही गोष्टी मागे सुटल्या किंवा त्यांना इच्छा आहे ह्या गोष्टी व्हायला पाहिजे इथे, त्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी मला मदत हवी आहे, सहभाग हवा आहे मला त्यांचा, आणि त्यासाठी मी त्यांचा सहभाग मागते आहे समोरून. त्यांच्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्यासाठी मी प्रयत्न करेल
शासन प्रशासनाकडून किंवा महानगरपालिकेकडनं मला जेही करता येईल त्या सगळ्या गोष्टीसाठी मी त्यांच्यासाठी उभी राहिले. नमस्कार, आपलं नाव काय? मी सौ प्रियंका भूषण पाटणे, प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर इथून नगरसेविका म्हणून आता कार्यरत आहे. तर आता आपण बघत आहे की 10 निवडणुका झाल्यात महानगरपालिकेच्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात म्हणजे महिला निवडून आल्यात. तर याच्यावर म्हणजे आपण कसं बघता याला? महिलांचं म्हणजे एक स्त्री शक्ती दिसून आली याच्यामध्ये. खरं पाहिलं तर माझ्या मिस्टरांचं काम होतं गेल्या 15 वर्षापासून युवा स्वाभिमानमध्ये. त्यांनी भरपूर कामं ह्या प्रभागात केली आहे, 25 ते 30 कोटींची. आता महिला वर्ग असल्यामुळे आता मी त्यांच्यासोबत आलेली आहे. तर निश्चितच लोकांनी खूप छानपणे मला प्रतिसाद दिला आणि 8,200 मतांनी मला निवडून दिलं. आणि आता आपलं विजन काय आहे म्हणजे आपल्या प्रभागाचं? सगळ्यात पहिलं विजन आहे आमचं स्वच्छता आणि छोटे मोठे गृहउद्योग, बंद पडलेले बचत गट, हाच आमचा एक मेन मोटिव्ह आहे. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव? सगळ्यांना मी नमस्कार करते. मी अर्चना अशोकराव पांडे, प्रभाग क्रमांक 17 गडगडशहर, युवा स्वाभिमान पार्टी आणि रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वाखाली आहे. तर निवडणुका आल्यात आणि एकदम खूप भारी मतांनी आणि खूप मात्राने महिला निवडून आल्यात. तर आपण याला कसं बघता? मोदीजींनी महिलांसाठी आरक्षण काढलेलं आहे आणि महिला आम्ही आजपर्यंत ज्या झुलीपर्यंत घरगुती महिला ज्या आहे त्या आता आम्ही सभेपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून महिलांना जास्त आरक्षण आहे आणि आम्ही आता महिला समोर आहे असे मी. आता तुम्ही निवडून आलेत ना, तर तुम्ही तुमच्या जनतेला काय म्हणणार आहे? म्हणजे तुमचं मेसेज आहे तुमच्या जनतेला? मी सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि मला मला विजयी केलेला आहे आणि मी जनतेचे आभार मानते. आपण आता निवडून आलोय, तर आपलं विजन काय आहे आपल्या प्रभागाच्या विकासाचं? आमच्या प्रभागात जे जे काम आहे, समजा नाल्यांचे, रोडचे, विकासाचे जे काम आहे, आम्ही याच्या आधी सुद्धा रविभाऊ राणा यांच्या माध्यमातून केलेले आहे आणि आता पण आम्ही याच्या आधी पण करू. आता जे काही कामं करायचे असे विकासाचे, रोडचे जे प्रॉब्लेम आहे, नाल्यांचे, लाईटचे, विजेचे विद्युतकरण, हे आम्ही आता पण करू. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी सौ लवीना गजेंद्र हर्षे, अंबापेठ गौरक्षण प्रभाग नमुना, प्रभाग क्रमांक 13. आता आपल्याला माहिती आहे की महिला आरक्षणच्या नंतर म्हणजे महानगरपालिका निवडणुका पहिल्यांदाच झाली आणि त्याच्यानंतर आपल्या अमरावतीत 47 महिला म्हणजे एकदम चांगल्या मात्रात महिला निवडून आल्या आहेत. तर याच्यावर तुम्ही काय म्हणजे कसं बघता याला? आपल्या अमरावतीला सगळ्यात जास्त महिला निवडून आलेल्या आहे आणि त्यापेक्षा जास्त आमच्या भाजपच्या 17 महिला निवडून आलेल्या आहे. तर आरक्षणमध्ये महिलांना 50% आरक्षण होतं. त्यात आमच्या प्रभागाच्या लोकांनी आणि अमरावतीकरांना जास्त महिलांना निवडून दिलेलं आहे. आणि समोर पण आम्हाला असं सांगायचं आहे की सगळ्यांना महिलांचा राज आहे आणि महिला महापौर झाली पाहिजे, म्हणून मला सगळं अमरावतीकरांना सांगायचं आहे. आता तुम्ही निवडून आलात, तर तुमच्या विकास म्हणजे तुमच्या प्रभागाचा जो विकासचा विजन असणार आहे तो काय असणार आहे पुढच्या 5 वर्षात? पुढच्या 5 वर्षात सगळ्यात पहिला तर आमचं हे आहे की 4 वर्षाची गॅप गेलेली आहे. तर ते 4 वर्षाची गॅप जी गेलेली आहे ते आम्हाला भरून काढायची आहे. सगळ्यात पहिलं विजन आहे आमचं स्वच्छता, म्हणजे पूर्ण प्रभाग आम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे आणि समोरच्या रस्ता, नाली, गार्डन, लाईट आणि प्रभागामध्ये आमचा सिटी एरिया आहे. तर त्यामध्ये कालच आमचे पालकमंत्री साहेब येऊन गेलेले आहे. तर त्यांनी कॅमेरा जो असतो CCTV कॅमेरा जो असतो तो त्यांनी DPDC मधून सँक्शन केलेला आहे बहुतेक निधी तिकडनं. तर प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये जास्त आवश्यक या कारणाने आहे की हार्ट ऑफ सिटी मधून आमचा प्रभाग आहे आणि मध्य स्तरावर आहे तो आणि पूर्ण सिटी एरिया याच्यात आहे आणि मोठा प्रभाग इथे असून तर इथे CCTV कॅमेरा आवश्यक आहे.
तर म्हणजे आता तुमच्या जनतेला काय म्हणणं आहे की एवढ्या भारी मतानी आणि एवढ्या म्हणजे या इतक्या सगळ्या वोटच्या प्रमाणात त्यांनी महिलांना निवडून दिलं आणि तुम्हाला निवडून दिलं? मला जनतेला हे सांगायचं आहे, माझ्या प्रभागाच्या लोकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही एवढं भरभराटून मतं आम्हाला दिले आहे आणि आम्हाला निवडून आणलेलं आहे. आमच्यावर तुम्ही विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला आम्ही कधीच खाली जाऊ देणार नाही. जे आमचे उरलेले कामं आहे, स्वच्छता आहे, नाली आहे, जे काही आहे कामं उरलेले ते सगळे आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.